एक झोपडीचं घर असतं गावाच्या शेवटी आणि त्या घराबाहेरून कोणतरी साहेब म्हणून हाक मारते. तेव्हा घरात असलेली पत्नी नवऱ्याला म्हणते की अहो कोणतरी साहेब म्हणून तुम्हाला हाक मारते, जा बघा. तेव्हा तो नवरा बाहेर जातो, बघतो तर एक विशाल वीट त्याच्या घरासमोर असते. तर त्याला प्रश्न पडतो की नेमकं काय झालं, इतकी विशाल वीट माझ्या घरासमोर का? तर तेव्हा त्यातला एक त्या विशाल वीटमधला एक व्हाईट कपड्यामध्ये मिरवणारा एक व्यक्ती समोर येतो आणि म्हणतो की साहेब आमच्याकडे बघा, आम्हाला वोट द्या. नंतर ते भीड निघून गेल्यानंतर तर तो माणूस घरात जेव्हा येतो तेव्हा बघतो की की याला कुठेतरी बघितलंय, तो विचार करतो. तर त्याची पत्नी त्याला म्हणते, अरे यालाच तर आपण 5 वर्ष वरती दिलं ना. अच्छा, हा आहे तो, इतका चेंज झाला, ओळखू पण येत नाहीये. आज आमदार, खासदार, मंत्री ते तुमच्या घरापर्यंत पाय घासत, हात जोडत आणि तुम्हाला साहेब म्हणून जे तुमच्या पायऱ्यापाशी उभे आहेत. आज इतका परिवर्तन का? की ज्यांचे पूर्वज तुम्हाला जातीच्या नावावरून अपशब्द वापरायचे, त्यांना तुमच्या सावलीचाही विटाळ व्हायचा, पण आज त्यांच्या पिढ्या तुमच्या घरापर्यंत पाय घासत, हात जोडत आणि साहेब म्हणत तुमच्या पायऱ्यापर्यंत उभे राहतात, तुमच्या सावलीत उभे राहतात. का? कोणामुळं? ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वोटिंग पॉवरमुळे. जी वोटिंग पॉवर त्या व्हाईट कपड्यामध्ये मध्ये मिळवणाऱ्या नेते मंडळींना खूप चांगल्या माहिती आहे. म्हणून ते तुमच्या घरापर्यंत हात जोडत, पाय घासत, साहेब म्हणत तुमच्या घरापाशी उभे राहतात. म्हणून येणारी इलेक्शन ही न्यायासाठी आहे, अस्मितेसाठी आहे आणि अस्तित्वासाठी आहे. म्हणून आपल्याला जो आपल्या न्यायासाठी, अस्मितेसाठी आणि हक्कासाठी लढेल त्यालाच वोट द्यायचं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जी वोटिंग पॉवर दिलेली आहे, ज्यामुळे इतका परिवर्तन घडलेलं आहे, त्याचा योग्य तो वापर व्हावा. म्हणून वोट फॉर जस्टिस. जय भीम.